पण महाराष्ट्रीय संत मालिकेमध्ये बाबा असे संत झाले की यांच्या पवित्रतेचा विचार फार परमोच्च अवस्थेचा आहे. किती सांगू, काही गोष्टी पवित्र असतात बघा, काही गोष्टी संस्काराने पवित्र असतात, काही देशाने असतात, काही कालाने असतात, काही संबंधाने असतात आणि काही स्वरूपाने असतात. बघा जरा तुम्ही एकाग्र असाल, तुम्हाला जर भाजीचा गंध तुमच्या नाकापर्यंत येत नसेल तर तुम्हाला कळेल ऐका. काही वस्तू देशाने पवित्र असतात, एका देशात पवित्र आहे तर दुसऱ्या देशात पवित्र नाही. आता या प्रांताचं नाव आहे विदर्भ. याला विदर्भ का म्हणतात बरं? परवा विदर्भ संहितेमध्ये वाचनात आलं, दर्भ शब्दाचा अर्थ आहे गवत, आणि त्या गवत म्हणजे दर्भ शब्दाला वी नावाचा उपसर्ग लागला. 22 उपसर्ग आहेत मराठी व्याकरणात, त्यातला वी नावाचा उपसर्ग लागला आणि शब्द तयार झाला संधीने विदर्भ. या विदर्भाचा अर्थ काय होतो? कौंडण्यपुराच्या त्या मालिकेमध्ये आलेलं वर्णन आहे. या प्रांताला विदर्भ का म्हणतात? विगतः दर्भ यस्मात् स विदर्भ. जिथलं गवत पूजेच्या उपयोगाचं नाही त्या प्रांताला म्हणा विदर्भ. म्हणजे विदर्भ प्रांतात गवत पूजेच्या उपयोगाचं नाही, पण ते जर मराठवाडा प्रांतात गेलो तर ते उपयोगाचं आहे. यालाच म्हणा एका देशात पवित्र आहे पण दुसऱ्या देशात पवित्र नाही. हे देशाने पवित्रता आहे. दुसरी पवित्रता कालाने. गाय किती पवित्र आहे? अत्यंत पवित्र आहे गाय. म्हणजे अपवित्र असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा गायीला स्पर्श केला की तो पवित्र होतो. पण गाय कुठपर्यंत पवित्र आहे? गायीचं शेण नाही हो, ती लक्ष्मी आहे. आणि गायीचं गोमूत्र नाही, ती गंगा आहे. हे आरसीसी बांधणाऱ्या लोकांना कळणार नाही. गायीचं शेण नाही, ती लक्ष्मी आहे. आणि गायीचं गोमूत्र नाही, ती गंगा आहे. चला पुढे. किती पवित्र आहे गाय? फार पवित्र. पण गाय कुठपर्यंत पवित्र? कुठपर्यंत पवित्र? दानवे साहेब कुठपर्यंत पवित्र? गाय जिवंत आहे तोच पर्यंत पवित्र. मेल्यानंतर गाय अपवित्र आपल्यासारखीच. याला म्हणा कालाने पवित्र. एका कालात पवित्र होती, दुसऱ्या कालात पवित्र नाही. काही गोष्टी संस्काराने पवित्र होतात. ते शंकराचार्य गुरुवर्य गडाचे महंत गुरुनाम गुरु सद्गुरु शास्त्री बाबा नेहमी सांगतात. ते आचार्य मंडन मिश्रांच्याकडे वादाला निघाले आणि मंडन मिश्रांच्याकडे वादाला जात असताना मंडन मिश्रांच्या गावात शिरणार होते. तेवढ्यात काही लोकांना विचारलं का मंडन मिश्रांचं घर कुठे आहे? म्हणे जा, ज्यांच्या दारात तुम्हाला 2 पोपट दिसतील ते घर मंडन मिश्रांचं आहे. आचार्य गेले, पाहतात तर गावातल्या सगळ्या दाराच्या समोर 2-2 पोपट. आचार्य परत आले, का हो दादा सगळ्यांच्या दारात 2-2 पोपट आहेत? लोक म्हटली, आचार्य सर्वांच्या दारात जरी 2-2 पोपट असतील पण ज्यांच्या दारातली पोपट वेदांत विषयाच्या स्वतःप्रामाण्यवाद आणि परतप्रामाण्यवाद या सखोल विषयावर सतत बोलत असतात, चिंतन करत असतात, ते घर मंडन मिश्रांचं आहे. माझा दृष्टांत संपला. ज्यांच्या दारातली पोपट वेदांत विषयावर माणसासारखी चर्चा करतात, या पोपटाला पवित्रता आली कशाने? याला म्हणा मंडन मिश्रांच्या दररोजच्या संस्कारामुळे. संस्काराने पवित्रता. योगायोग तुम्ही सांगितलं म्हणून बोलतो, या विषयाला स्पर्श करतो. खरं तर संस्काराची मुलांना फार गरज आहे. इथं प्रत्येक आई बसली असेल, समाज बांधव असतील, या अनुषंगाने मी तुम्हाला उपदेश करतोय की आपल्या समाजाला संस्कारक्षम समाज आहे, पण तरी सुद्धा कालाच्या ओघाने आपला मुलगा कोणासोबत जातो, कोणासोबत राहतो. कारण आपल्याला फार दिल्ली मोठी गाठायची आहे. माझ्या पुढे बसलेले माझ्या गावातले 6 ते 7 पोरं सध्या कीर्तनातले आहेत. ते 7 ते 8 पोरं फार कठीण परिश्रमाने अभ्यास करतात महाराज. पण नक्कीच काळजी करू नका. असं म्हणतात अपयश ही यशाची पहिली. तुम्ही सीडी जरी चढून आले असाल तरी तुमची उंची चढण्याची जास्त असेल. कारण पहिल्या पायरीवरच्या उंचीला आणि 8व्या पायरीवरच्या उंचीचा फरक फार मोठा असतो. ज्याला कळालं त्याला कळेल, ज्याला कळालं नाही त्यांनी प्रसाद घेऊन घरी जावं. संस्काराची गरज आहे महाराज. आजकाल फार बिभत्स प्रमाण घडतंय. परवा वाचनात आलं, एक वर्षाआधी घडलेली घटना असेल. 26 वर्षाचा आत्ताब नावाचा मुलगा, 22 वर्षाची श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीझर मध्ये
करण्यात आले आणि त्यातला दररोज एक एक तुकडा काढून जंगलामध्ये डोंगरामध्ये जंगलातील हिंस्र पशूंना खाण्यासाठी दररोज एक एक तुकडा टाकण्यात आला. म्हणून हे बहिणींनो, तुम्हाला माझी विनंती आहे, पाऊल टाकत असताना असं टाका की जेणेकरून आपल्या मायबापाची मान खाली जायला नको. चालत असताना असं करा की लोकांनी म्हटलं पाहिजे, वा त्या कुळातली पोरगी आहे. बोलत असताना अशा नम्रतेने बोला की या समाजाने आपल्या बापाजवळ माघारी आपलं नाव घेतलं पाहिजे. पाटील, काय तुमची पोरगी, वा 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 वा. एका म्हाताऱ्या बाईसारखी मुरब्बी बोलते. हा संस्काराचा. काही गोष्टी संस्काराने पवित्र असतात आणि काही संबंधाने पवित्र असतात. खरं सांगा, इथून बाहेर निघाल्यानंतर, या भवनाच्या बाहेर निघाल्यानंतर तुम्ही तिथली माती हातात घेता आणि प्रसाद म्हणून खाता का? जरा बोला ना. तुम्ही बोलत म्हणजे जरा बोला ना. तुम्ही बाहेर गेल्यानंतर माती हातात घेऊन खाल का? प्रसाद म्हणून खाल का? जरा बोला ना लाडक्या बहिणी. काळजी करू नका, 2100 करायला सांगतो 1500. तुम्ही असं कराल का? कराल का असं? प्रसाद म्हणून खाल का साहेब? नाही खा. कारण का? ही माती आहे. पण ऐका, महाराष्ट्रात असा एक गड आहे, मला सांगताना तुम्हाला आनंद वाटेल. महाराष्ट्रात असा एक गड आहे, त्या गडाचे आम्ही प्रत्येक एकादशीला बीड जिल्ह्यातले वारी करणारे वारकरी आमच्या डोळ्यांनी पाहिले. जरा हे नोट करून ठेवा तुमच्या डोक्यात की गडाला वर्षातून एकदा जाणारे काही वारकरी आहेत, महिन्याला जाणारे वारकरी आहेत. पण गडाची बाबांची वारी एका वर्षात केली की तिथली 1-2 किलो माती त्या गडाची भरून आणायची एखाद्या पिशवीत आणि घरी आपण ज्या रांजणातलं पाणी पितो त्या रांजणामध्ये ती माती टाकायची आणि वर्षभर त्याच रांजणातली माती प्रसाद म्हणून ठेवायची आणि त्या रांजणातलं पाणी प्यायचं. या मातीला सुद्धा प्रसादा एवढी पवित्रता आली कशामुळे? फक्त भगवान बाबांच्या संबंधामुळे. याला मला संबंधाने काय आहे? एरवी जर आपण बाहेर निघालो, एखादा रेडा हेलगट, आपल्या भाषेत हेला तसं इथं कोणी नाही. एखादा हेला जर बाहेर असला तर आपण त्याला असा नमस्कार करतो का? नाही ना. पण ज्ञानोबांनी ज्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, आडेफाटा नावाचं शहर आहे नारायणपूर संगमनेर रोडला, आज तिथं किती मोठा महाराज असू द्या, त्या आड्याचं दर्शन डोकं टेकून घ्यावं लागतं. एवढी पवित्रता कशामुळे? संबंधामुळे. पण ऐका, संतांना ही कुठलीही पवित्रता नसली तरी सुद्धा संत स्वरूपाने पवित्र असतात. किती पवित्र आहे बाबा! एक परमोच्च कोटीचं उदाहरण सांगतो, भजन करा. बाबा नारायण गडावरून धौम्य गडावर आले. खरं तर भगवान गड नाव हे पुढे झालं. बाबा गेल्यानंतर त्या गडाचं नाव धौम्य गड होतं. बाबा गडावर आले. नारायण गडापेक्षाही धौम्य गडाचं वर्चस्व वाढलं. म्हणून काही समाजातल्या समाजकंटक लोकांनी बाबा झोपलेले असताना, किती पवित्र आहे बाबा सांगतोय का? कोणी जर उद्या तुमच्यासोबत काही बोललं तर मी विनोद दिवसभरच करतो, मी तुम्हाला दिवसभर हसवू शकतो, पण आज मला तुम्हाला बाबा तुमच्या पदरात द्यायचे. तुम्ही नक्की घरी घेऊन जा, ही माझी विनंती आहे. का गडाचं वर्चस्व वाढलं. काही लोक असतात नासके कांदे, आणि त्या लोकांनी, काही कंटक लोकांनी बाबांना त्रास द्यायचं ठरवलं. बाबांना मध्यंतरी 2 वेळेस विष प्रयोग झालेला आहे. त्यातून बाबा वाचले. मग बाबाचं काहीतरी चारित्र्य हनन करावं. एक सांगू का साहेब, अनुभविक सांगतो, ज्या वेळेस लोक तुम्हाला हरवण्यासाठी टपलेले असतात आणि सर्व षडयंत्र करून तुम्हाला, कदाचित भविष्याचं वाक्य मी तुम्हाला आधीच सांगतो, ते लोक तुम्हाला षडयंत्राने संपवण्यासाठी, काही लोक षडयंत्राने संपवण्यासाठी तुम्हाला तयार असतात. तुमचं लक्ष माझ्याकडे आहे का? तुमचा वेळ अमूल्य आहे बरं. ऐका, बाबांना संपवण्यासाठी 2 वेळेस विष प्रयोग झाला. लोकांनी तुमच्यावर केलेले प्रयोग असफल झाले ना, मग ते जग तुमचं चारित्र्य हरण करायला लागतं. मागाली गोष्ट करतात. मग ते अमोल महाराज का, ते आमच्या देखता चेंडीवर होतं पाचपुला. आता कळालं का मी
प्रत्येक जणाला लहानातूनच मोठं व्हावं लागतं. पण एक सांगू का साहेब, या जगात विचार जो जन्मताच श्रीमंत आहे त्याचाही होत नाही. या जगतामध्ये विचार जो जन्मताच दरिद्री आहे त्याचाही होत नाही. पण हे जग त्याचा विचार करतं जे दारिद्र्य होता, जो शून्यात होता, पण शून्यातून परमोच्च अवस्थेला गेला आणि त्याने स्वतःने संघर्ष केला, त्याचंच नाव नित्य आहे. हे जरी तुमचं हे नाही झालं ना तरी चरित्रहरण करायला बघून का बाबा सगळ्या कचाट्यातून मुक्त झाले. मग काय करायचं? बाबा झोपले होते, ब्रह्मचर्य झोपले आणि बाबाच्या उशाला एका परस्त्रीचं ब्लाऊज, काय कॅम्पर काय असेल, ब्लाऊज असेल, त्या परस्त्रीचं ब्लाऊज बाबांच्या उशाला उशीखाली ठेवण्यात आलं. आणि बाबा सकाळी उठले आणि उठल्यानंतर बाबांनी आपलं घोंगडी आणि आपली उशी बाबांनी उचलली. तर त्या उशीच्या खाली लोक तयारच होती. महाराज तुमच्या उशीच्या खाली हे कसं काय? आणि बाबावर त्यावेळेस आरोप झाले. पवित्र सोवळी या शब्दावर बोलतोय मी. बाबा किती पवित्र आहे. ऐका माऊली ज्ञानेश्वर माऊली, त्यावेळेस बाबांवर समाजाने आरोप घेतला की तुम्ही ही घटना केली, हा तुमच्यावर आरोप आहे, हा तुमच्यावर आरोप आहे. आणि या समाजाचं एक सहज असतं साहेब, कोणताही समाज असू द्या, लोक ज्यावेळेस दुसऱ्याचा आरोप ऐकतात त्यावेळेस लगेच जज म्हणून त्यावर निर्णय देतात. पण ज्यावेळेस गुन्हा स्वतःचा असतो त्यावर वकील म्हणून स्वतः बोलून लढत असतात. पण एक सांगू का, दुसऱ्याचा गुन्हा पाहिला नाही तुम्ही कानावर विश्वासच ठेवू नका. कारण सगळ्यात आपल्या रासाला कारण हा कान आहे. आता एक कानाचं गणित यांच्याकडे जास्त आहे, मी तिकडे जात नाही. सोडून द्या. तुले म्हणून सांगते कोणाला सांगू नको, तुले म्हणून सांगते कोणाला सांगू नको, तुले म्हणून सांगते कोणाला सांगू नको. सातच मतानं सीट पडते बाबा, कोणाला सांगू नको. ऐका काय झालं, आरोप घेतला. बाबा म्हटले माझी पवित्रता एवढी आहे. बाबांनी आपलं शिश्न, बाबांनी आपलं गुप्त अंग स्वतःच्या हाताने बाबांनी छेदन केलं आणि पवित्रता एवढी आहे. किती पवित्र हो, तुलसी किती पवित्र आहे. आणि पवित्र असणाऱ्या तुळशीचे वृक्ष जिथं जिथं बाबाचं रक्त सांडलं त्या त्या ठिकाणी तुळशी वृक्ष उगवला. याच्या एवढी पवित्रता जगातल्या कोणा संतांच्याकडे असं उदाहरण नाहीये जे बाबांकडे. बाबांच्या आरतीत केलेलंच आहे. तुलसी उगवल्या रक्त Oh
घेतले का? हा, ही शूटिंग घ्या बरोबर. आणि किती कुठे गेला आपला तो बोले? अरे बाबा किती शूटिंग करायची. हा हा, घेतले का बरं? घेतले का? वर घेतले? राहू द्या 9 वाजेपर्यंत. एक म्हटलं की टाळी वाजवायची. एक एक एक. हा, एक 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 एक. आता खाली. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? आता वर घ्या परत. आता बाबांचं भजन. भगवान बाबा कीर्तनाला हो. भगवान बाबा कीर्तनाला हो. आम्हालाही कृपा करा हो. कृपा करा हो. कृपा करा हो. कृपा करा संतांचं नाव आजही का काढलं जातं डॉक्टर साहेब? त्याचं कारण आहे. आपण गेल्यानंतर आपला नातू आपलं नाव लक्षात ठेवते का नाही काय माहिती, पण संतांचं अखंडित प्रेम देवावर असतं म्हणून त्यांचं नाव आजपर्यंत काढलं जातं. अखंडित प्रेम भाव आहे त्यांचा. तुकोबारे म्हणतात किती प्रेम आहे. जरा शांत बसताय का तुम्ही? तुम्हाला जगातला 1 नंबरचा विनोद सांगू का? एका खोलीमध्ये 2 स्त्रिया 17 सेकंद गप्प बसल्या. नाही कळालं का? सगळ्यात मोठा विनोद आहे. याच्यापेक्षा विनोद मोठा झालाच नाही कधी. आता ज्याला कळाला त्यालाच कळाला, बाकी त्यांनी महाप्रसाद तयार कार्यक्रम भरपूर आहेत. मला माहिती आहे तुमचं पुढचं नियोजन मोठं आहे. अगणित आहे. एक 10 मिनिटं घेतो. किती प्रेम आहे, किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. दोघांसारखं प्रेम केलं पाहिजे. काही तरुण माझ्या पुढे आहेत, काही तरुणी माझ्या बहिणी माझ्या पुढे आहेत, तरी सुद्धा मी या विषयाला स्पर्श करतो. प्रेम करावं दोघांसारखं. कोणासारखं? भगवान बाबा हरिभक्त आहेत, हरिभक्तासारखं प्रेम करावं आणि एक प्रेम करावं देशभक्तासारखं. दोघांचेच प्रेम अलौकिक आहे. भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी वाजपेयी लिहितात, एका हरिभक्ताचं प्रेम आणि एका देशभक्ताचं प्रेम किती असू शकतं? बाबा लिहितात, अटल जी लिखता है कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है.
ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो भी इसके लिए और मरेंगे तो भी इसके लिए। लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी, भारत माता की जय। दोघांसारखं प्रेम करा, मेल्यानंतर सुद्धा ज्यांची हाडं भारत माता की जय म्हणतात, एकतर अशा देशभक्तांसारखं किंवा गेल्यानंतर सुद्धा ज्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात, अशा हरिभक्तासारखं प्रेम करा. जगाच्या पाठीवरचे प्रेम धन्य, फार मोठं प्रेम. मी नेहमी सांगत असतो, या देशभक्तांचं प्रेम किती आहे. हा जो आमच्या डोक्यावरचा फेटा आहे, हा आमच्या डोक्यावरचा फेटा असल्या देशभक्तांमुळेच व्यवस्थित आहे. तो पुढे चालतो, त्यांच्यामुळेच व्यवस्थित आहे. कोणी लाल रंगाचा बांधा, पांढऱ्या रंगाचा बांधा, पिवळ्या रंगाचा बांधा, केशरी रंगाचा बांधा, वारकऱ्याच्या हरिभक्ताच्या डोक्यावरचा फेटा त्या देशभक्तांच्या देशप्रेमामुळेच व्यवस्थित आहे. एका जम्मूच्या हिंदी कवीने रेखाटलेलं पद आहे, वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी किती कष्ट केले आहे का. सुंदर पद आहे. तलवार पे सर वार दे, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. किती प्रेम आहे त्यांचं. तेरी मिट्टी तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. जेवढे तरुण यांनी बाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव केला ना, मी नाही, तो देशभक्त म्हणतोय सगळे वाघ आहेत. वाघ फक्त एकच करा, आता कोण्या मेंढ्याच्या कळपात जाऊ नका. कळालं का. आम्ही घरी जाऊन येऊ, एवढ्या खाली येऊन बोलायला लावू नका, असं करू नका रे बाबांनो. हे सगळे वाघ आहेत, पुढे धर्मासाठी हेच झटणार आहेत, पुढे परमार्थ हेच करणार आहेत. क्रांतिकारी समाज आहे साहेब, राजस्थानवरून आलेला समाज आहे, याला सामान्य समजू नका. अरे खडकाळ जमिनीतून सुद्धा धान्य पिकवणारा हाच तो समाज आहे. आणि एक वेळेस मेवाडच्या गादीला चित्तोडगडाला लागणारा सुद्धा हाच समाज आहे. ऐन वेळी हातात तलवार घेणारा हाच समाज आहे. आणि ऐन वेळी माझ्या राष्ट्राला ज्यावेळेस अन्नाची गरज पडते त्यावेळेस अन्न उत्पादन करणारा हाच तो समाज आहे. वनात राहतो म्हणून याला नाव कधी वनजारी पडते, आणि रणांगणात राहतो कधीतरी चित्तोडगड राहतो म्हणून या समाजाला क्षत्रिय म्हणतात. साहेब साधं समजू नका, साधं समजू नका. या रक्तात क्षत्रियत्व है. फना होने की इजाजत ली नहीं जाती, फना होने की इजाजत ली नहीं जाती. ये भगवान बाबा की मोहब्बत है जनाब, जो पूछ कर नहीं की जाती. बाबांचं प्रेम या रक्तात आहे. या रक्ताने इतिहास घडवलाय, या रक्ताने चित्तोडगड राखलाय, या रक्ताने राजस्थानामध्ये पराक्रम केलाय. पण काही कारणास्तव ही लोक वनातून आली म्हणून यांना वनातून क्रिया करणे तो संस्कृत शब्द आहे जारी, वनजारी असं नाव पडलं. पण हा एक कष्टाने उभा राहिलेला समाज आहे. हे सगळे वाघ आहेत म्हणून तो लिहिणारा सांगतो, ए भारत देशा काळजी करू नको, हे असंख्य तरुण उद्या वाघ म्हणून तुझ्या रक्षणासाठी उभे राहतील. हा समाज देशाच्या रक्षणात उभा राहील. वंदनी मी श्रद्धांजली वाहतो माझ्या बोलण्यातून, ज्यांना एक भारतातलं मोठं नाव पण काळाने आपल्यासोबत मोठा दगा केला. वंदनीय सर्वांचं लाडकं लोकनेते. अरे साहेब जर असते ना तर महाराष्ट्रात हे असं जातीवादाची जंगल पेटवलीच नसती. आता हे कोणाचं काम आहे मला तुम्हाला सांगायला
ज्याचं असेल फक्त देवाने त्याला नक्की शिक्षा द्यावी ही विनंती. का साहेब दिल्लीपर्यंत नाव होतं तसा समाज फार महाराष्ट्रात तसा राजस्थानमध्ये आपला आजही वंश आहे. सगळे वाघ आहेत वाघ. मी नाही तो देशभक्त लिहितो. संतांची सेवा केली म्हणजे ती देवाला पोहोचवते, म्हणून पुण्यतिथी उत्सव भजन करा. ज्ञानेश्वर थोडं गळा मला देवाने थोडा व्यवस्थित दिला, म्हणून आमच्या फाउंडेशनची विनंती आहे, तुला आई माझी म्हणा, आई माझी म्हणतो. आणि साहेब, जर माझ्या आईला इथं कोणी ओळखत असेल ना, इथं जर माझ्या आईला कोणी ओळखत असेल तर मी नक्कीच सांगतो, हे तुम्ही मला फक्त क्लू दिला म्हणून मी आनंदाने म्हणतोय. का? कारण माझ्या आईने केलेले कष्ट मी माझ्या डोळ्याने पाहिले. हा महाराज तुमच्या डोळ्यासमोर उभा आहे, ज्याच्याकडे एक गुंठा जमीन नसताना, ज्याचं घर फक्त 4 ठुण्यावर, ठुण्या करतात का? ठुण्या करतात तुम्ही खेळातल्या, 4 खांबावर घर उभं होतं, आजही आहे. पण ज्या आईने वयाच्या 4थ्या वर्गात बाप वारला आणि ते लेकरू 50 रुपयापासून मजुरी आठवते, या हाताने काम करून या लेकराला घडवलं. तुम्ही जर आईविषयी म्हणायला लावाल तर मी कायम तुमचा ऋणी राहील साहेब, कायम. मी तुम्हाला मोठेपणा सांगणार नाही, पण एक सांगतो, हे किती गेले हे असे, किती आले तरी चालतील, पण फक्त आईचा वरद असतो डोक्यावर पाहिजे. ज्या काही करू द्या,
हे जग तर असं आहे, हे जग खोटं बोलून जग जिंकून आपण खरं बोलून वाईट होतो. मोठं अवघड आहे हे जग. असं आहे, आपल्याला नाव कोण ठेवतंय सांगू का तुम्हाला? लहजे में बदतमीजी और चेहरे पे नकाब लिए फिरते हैं, लहजे में बदतमीजी और चेहरे पे नकाब लिए फिरते हैं, जिनके खुद के खाते खराब है वो मेरा हिसाब रखते हैं. कधी काम आहे आईचं फक्त. साहेब सांगतो, 2018 साली आळंदीमध्ये सप्टेंबरला राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धा झाली. 3200 वक्ते होते, 3200. आणि शेवटच्या यादीत होते फक्त 24. 18 साली हाच मुलगा ज्या आईने मजुरी करून घडवला तो महाराष्ट्रात 3200 वक्त्यांपैकी महाराष्ट्रात पहिला आलेला होता. निव्वळ फक्त आईचा आशीर्वाद, आईचा. आणि तुम्हाला चौकशीसाठी उदाहरण सांगतो. 2022 ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोजरीला स्पर्धा झाली. इथं सुद्धा 3200 वक्ते होते आणि शेवटच्या फेरीला फक्त 18 वक्ते होते. इथं जर कोणी गुरुदेव मंडळात असेल तर त्याला विचारा. त्या 3200 वक्त्यांमधून परत 22 ला महाराष्ट्रातून आलेला पहिला सामान्य फक्त कशामुळे? आईच्या आशीर्वादामुळे. तुमच्या घरात आई म्हणजे पुण्याची मशीन आहे म्हणतो मी, वेळ नाही घालत. फार गोड आहे. काय आई म्हणायचं पाकिट तर एका पण आहे. कारण ते बुलढाण्यावाले बाबा एका पण आहे. तरी म्हणतो नभीची चांदणी तू ग. काय गोड सवडेच्या काकांचा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. लय गोड झाला, गोड. विशाल लोक पुण्यात म्हणून आता काय तुम्ही पुढेच नाही असं काय करता? जसं एक मेन फ्रंटला माणूस पाहिजे नाही. विशाल बोयला आई काय असते? नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया. बापरे, मला बक्षीस आलं, काळजी करू नका. माझी बॅग मोठी आहे पण कीर्तन झाल्यानंतर मी बोललो न्यूज घेऊन आलो. लय बसते त्याच्यात. तुम्ही सगळे अकोल्यात राहणार आहे. मी फार
वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती? यहाँ सब कुछ मिलता है मगर मां नहीं मिलती. भाग्यवान आहे. फाउंडेशनच्या वतीने एक जरा मुद्दा एका वाक्याचा देतो. आपले आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत सेवा करून घ्यावं. भाग्यवान आहेत ती लोक ज्यांची आई सेवेसाठी त्यांना उपलब्ध आहे. ते जानवर पिक्चरातलं पद आहे विशाल फार गोड आहे. आईचा आशीर्वाद ज्या डोक्यावर आहे ती लोक भाग्यवान आहेत. जिनके सर पर ममता की दुआएं हैं, किस्मत वाले वो हैं जिनकी माएं हैं. जिस्म तो होता है पर जान नहीं होती, उनसे पूछो जिनकी मां नहीं होती. लोरी सुनाती है चुप के सुलाती है. लोरी सुनाती है चुप के सुनाती है. याद तुम्हारी जब जब मुझको आती है, आती है. राम बस झालेली सेवा या फाउंडेशनच्या चरणावर समर्पित करतो. आरती घेऊ आपण. 1 मिनिट चाल जरा या लोकांकडून म्हणून घेऊ. उजवा हात केला की माता म्हणा, तो गावला. बरोबर. उजवा हात केला की लाडक्या बहिणी म्हणा आणि डावा हात केला की लाडकी जिजू म्हणा. पहिल्यांदा म्हणा. शेवटचं चरण हा. शेवटचं चरण चाल म्हणायचे. टाळी वाजवू नका, काही नाही, फक्त म्हणा दादा इकडे देऊ नका. तयार. आमच्या गावातल्या बायका स्वतःच लिहितात आणि स्वतःच म्हणतात. अरे विठोबा तुझ्या तमाशा म्हण घेतला मोबाईलला ते तुला फोन. तसं नाही. आपण याच्यात म्हणू. तू का म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ही चाल म्हणून लवकर म्हणूच राहा. टाळी वाजू नका, काही नाही, फक्त म्हणा इको देऊ नका. तू का म्हणे देवा, तू का म्हणे देवा. जरा जोरात म्हणा. तुम्हाला तुमच्या शेजारीची शपथ आहे. तू का म्हणे देवा, तू का म्हणे देवा. आता मोठ्याने कळालं कारण तो शपथविधीचा परिणाम आहे. ज्यांना कळत त्यांनाच कळत. त्यांची केल्या पावे सेवा. गोड म्हटलं आहे. एका स्वरात, एका तालात, एका लयीत गोड म्हटलं. पण याच्यापेक्षा तुम्हाला चांगलं ऐकायचंय का? चांगलं ऐकायचंय का? आता पप्प्याचा बाप म्हणतो म्हणा. आता सगळे भीमसेन जोशी म्हणा. ज्यांचा आवडता देव. अरे बापरे इकडे. आपलं म्हणजे कसं यांचं स्वरात होतं. हळू होतं पण स्वरात. आपलं स्वरात नाही जोरात. आपलं म्हणजे कसं म्हशी मागत ज्यांचा. एक संधी द्यायची का? एक संधी द्यायची का? देऊया. अहो ना घेण्याचा वापस ज्यांचा आवडता देव. नाही राहू द्या. आपण गुलाबजामुनच वाढवतो. आता आहे का? पिलय किंमती आहे पण वेळ हा गुरुदाचा नव्हता. या पद्धतीने सगळ्यांनी गोड भजन केलं. सगळ्यांच्या चरणावर दंडवत करतो. मी बहुतांश लोकांना अपरिचित आहे कारण माझं बालपण आळंदीलाच गेलं. मी 20ला लॉकडाऊन संपल्यानंतर मी गावाकडे आलो. कोणाला परिचयच करून घ्यायचा असेल तर इन्स्टाला आमचा एक छोटासा आयडी आहे, अमोल महाराज घोडे ऑफिशियल. तिथं तुम्ही जाऊन त्याला फॉलो करू शकता. नेहमीच काही सूचना तुम्हाला पडतील, काही माझ्या टिप्स पडतील आणि त्याच्यावरून त्या तुम्हाला ऐकायला मिळतील. या अनुषंगाने मी सेवा थांबवतो. जय विठ्ठल झाल्यानंतर सगळ्यांनी बसूनच आरती करायची आहे. फक्त इथं आरती करणारेच उभे राहतील.
सर्वांनी बसायचंय, विनेकरी येतील पण लगेच बाबांची आरती होईल.
एकदा जोरदार महाराजांचं आपण टाळ्यावरून स्वागत करूया. अत्यंत मंत्रमुग्ध आणि सगळ्यांना मोहून टाकणारं असं कीर्तन या ठिकाणी सादर. समस्त महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि महाप्रसादाच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या समाजाचं भूषण आणि आध्यात्मिक वारसा सर्वदूर पसरवणारे हबप अमोल महाराज उगे श्री क्षेत्र आळंदी, त्याचप्रमाणे डॉक्टर संजय कराड सर, वरिष्ठ वैज्ञानिक भूषण सर श्री अकोला, तसेच आपल्या इथे कार्यरत असणारे श्री गजानन गराडे साहेब, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्थात आरटीओ यांचं आणि सोबतच आपल्या सर्वांचं या ठिकाणी वंजारी समाजसेवा फाउंडेशनच्या वतीने मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. या सत्कार सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले हबप अमोल महाराज उगे यांचं आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि अनुमतीने स्वागत करण्यासाठी वंजारी समाजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विशाल कुलेकरांना विनंती करतो की महाराजांचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करावं. पाणी त्यांनी आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं. शेवटच्या अभंगामधून अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. अनेक लोक अक्षरशः आई या पुस्तकातून रडलेले आहेत. असे सुंदर अमोल पाणी धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाच्या विजय सत्राच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. त्याप्रमाणे 12वी इयत्तामध्ये, त्याचप्रमाणे नीट परीक्षेमध्ये, खेळ व क्रीडा स्पर्धामध्ये आणि ज्यांनी विशेष प्रावीण्य इतरही ठिकाणी मिळवलेलं आहे अशा आपण 5 ते 6 कॅटेगरीमधील 44 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव आणि सत्कार करणार आहोत. त्यापैकी आपल्या समाजातील दानशूर मंडळींनी काही गोष्टी अमाऊंट ही बँकमध्ये 31 रुपये दिलेली आहे. त्याच्या व्याजावर आपण गुणानुक्रमांक पहिल्या 3 विद्यार्थ्यांना या ठिकाणी रोख रक्कम, त्यांना प्रमाणपत्र आणि मोमेंटो देतो आणि इतर सगळ्या विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र आणि मोमेंटो वंजारी समाजसेवा फाउंडेशनच्या वतीने देतो आणि त्यांचा गुणगौरव करतो. त्यासाठी सर्वप्रथम मी इयत्ता 10वी मध्ये गुणानुक्रमांक प्रथम आलेली शर्वरी मनोज खांडरे 99.20% एवढे प्रचंड गुण मिळवणारे विद्यार्थी तिला व्यासपीठावर या ठिकाणी पालकांना आमंत्रित करतो. तिने या ठिकाणी येऊन आपलं स्वर्गीय नामदेवराव शिरसाट यांच्या स्मृतिविद्यार्थ श्री गोविंदराव शिरसाट यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यासाठी शिरसाट कुटुंबाकडून सुद्धा व्यासपीठावर या ठिकाणी त्यांना बोलवतो. तर शर्वरी मनोज खांडरे तिला महाराजांनी शर्वरीचं बक्षीस स्वीकारण्यासाठी श्री नंदकिशोर काटोळे त्यांचे आजोबा या ठिकाणी व्यासपीठावर येत आहेत. श्री त्यानंतर स्वर्गीय पंजाबरावजी दुबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिलेल्या बक्षीस रोख रकमेतून श्री रजनीश दुबे यांच्याकडून प्रोत्साहन प्रमाणपत्र पुढचं नाव आहे स्वर्गीय यशवंतरावजी दुबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री नारायणरावजी दुबे. स्वर्गीय गोविंदराव बांगर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री जोरदार टाळ्यावरून आपण स्वागत करूया. असे दोन्ही विद्यार्थी उद्याच्या आपलं उज्ज्वल भविष्य आहे. असे दोन्ही विद्यार्थी उद्याच्या आपले उत्कृष्ट असे नागरिक आहेत. खूप खूप अभिनंदन भेटत. यानंतर कुमारी ऐश्वर्या संजय कराड गुणानुक्रमांक
समोर लक्ष दिसाल दादा इथे बघसाल वेट यानंतर गंगाबागेरी तुळसाबाई रामराव बांगवर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दोघंही बहीण भाऊ तेजस आणि गोपाल सातपुते आणि स्नेहल गोपाल सातपुते दोघंही MBBS करत आहेत. अत्यंत गुणी दाम्पत्य त्याच्या आई वडिलांसाठी नोंदणी टाळायला उद्या आपल्या समाजाची रुग्णसेवा करण्यासाठी हे हा, इकडे बघसाल, सर. आणि समाजातील सगळी मंडळी यांना आमची फी कमी करा आणि आमचा चांगला उपचार करा सर, इकडे यासाठी बघा. आग्रही राहतील. सर इकडे बघा यानंतर या हा, बघा समोर सर समोर लक्ष माझ्याकडे काकू चला ओके 94% मिळवणारे विद्यार्थिनी आदरणीय कराड साहेब आणि धरण साहेब पुढे मानसी विजय
रागिनी तारगे, नंदिनी खांडरे, निकिता कापकर यांचे पालक जर आले असेल तर कृपया त्यांनी व्यासपीठावर आपला प्रमाणपत्र स्वीकारावा, नाहीतर आपण त्यांचे पोच करण्याची व्यवस्था करून देऊ. आपल्या सर्वांच्या मान्यवरांचे या ठिकाणी आभार. शर्वरी नरेश कुंदेचे पालक सुद्धा कोणी आले असतील तर त्यांनी यावं. यानंतर मान्यवरांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं आसनस्थ व्हावं. यानंतर आपण एकदम छोटेखानी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करण्यासाठी मी ज्या काळात खरंच कोणी कोणाचं ऐकत नाही आणि त्या काळामध्ये तुम्ही कंटिन्यू 3-4 तासापासून ऐकत आहात आणि समाजासाठी एक दिवस आणि आपल्या मुलांसाठी क्षण व्यतीत करत आहात, त्यासाठी आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. सगळं महाराष्ट्रभर जगभर आपल्या समाजाबद्दल वेगळ्या प्रतिमा आणि वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होत असताना आज एवढे भव्य दिव्य अशी सगळी पालखी निघाली आणि त्या पालखीमधून समाजाची एकता आणि स्वाभिमान दिसून येतो. आगामी काळामध्ये आपल्या समाजामध्ये एक अशी उत्कृष्ट आध्यात्मिक वारसा आहे. घरामध्ये एक वारकरी संप्रदायाचा वारसा आहे आणि तो एक चांगला वारसा आणि गुणी विद्यार्थी टिकवण्याच्या दृष्टिकोनातून मी जायभाय सरांना विनंती करतो की आपला आभार या ठिकाणी व्यक्त करावं. महिलांनी आणि पुरुषांनी जेवणासाठी गडबड न करता यानंतर आभारासाठी 2 मिनिटे थांबायचं आहे. आदरणीय व्यासपीठ, आज ईश्वर संपन्न श्री संत भगवान बाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जमलेले सर्व भाविक भक्तगण यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी वंजारी समाज सेवा फाउंडेशनच्या वतीने आपले आभार मानतो. महिलांची आणि पुरुषांची जेवणाची व्यवस्था वेगवेगळी केलेली आहे. कृपया शांततेने महाप्रसादाचा आस्वाद घ्या आणि नंतर शांततेने आपापल्या घरी जा. धन्यवाद.